दुसरी बाजू त्याची अशी आहे की आधार कार्ड खूप जमतात, मग नक्की त्या आधार कार्ड मधल्या कोणत्या माणसाला कॉल करायचा हे क्वालिफिकेशन कसं ठरतं. सो जर आपण लोनचा फॉर्म भरला असेल, क्रेडिट कार्डचा फॉर्म भरला असेल, तर त्यामध्ये मेन्शन केलेलं असतं की मी कुठे जॉब करतो, किती इन्कम आहे. कारण लोन पाहिजे तर इन्कम टाकावं लागणार, पॅन कार्ड डिटेल दिलेले असतात, सिबिल फेच करू शकतात, किती लोन्स आहेत ते बघू शकतात. एक इन्कम जरी कळालं, कुठल्या एरियात राहतोय, नाव नंबर पत्ता सगळं मिळते. तो त्यामुळे एरिया वरून साधारण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कळतं, पेमेंट किती आहे, कुठे जॉब करतोय, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कळून जातं आणि कळतं की साधारण 5-10 लाख डेफिनेटली देऊ शकेल. आणि लोनच्या फॉर्म मध्ये किंवा मग टूर्स ट्रॅव्हलच्या फॉर्म मध्ये लिहिलेलं असतं की बायको कुठे, मुलं किती आहेत, किती वर्षांचे आहेत. सो या गोष्टी प्री प्लॅन्ड आहेत. डेफिनेटली त्यांना खूप स्टडी करावं लागतं या गोष्टीसाठी, बट हा खूप मोठा स्कॅम आहे. आणि याची सुरुवात म्हणजे कदाचित काही लोकांना या गोष्टीचं वाईट वाटेल, पण सुरुवात आपल्या चुकीपासूनच होते. आपण डॉक्युमेंट्स देतो, आपण ते कॉल्स अटेंड करतो, आपण ओटीपी देतो, लिंक्स वरती क्लिक करतो आणि अल्टिमेटली आपण पेमेंट करतो. या 5 ते 6 चुका युजरच्या साईडने होतात आणि मग हा फ्रॉड होतो.